क्या बात है, बहुत बढ़िया. आणि फिरायला लागलाय. सो वर्कआउट करून सर शेक घेऊन आता ड्युटीवरती आहेत सर. सो सर आपलं नाव सांगायचं, आपण कुठून बोलतायत सांगायचंय सर. तर माझे नाव आहे विलास अभिमन निंबारते. मी प्रॉपर भंडाराचे आहे आणि भारत राखीव बटालियन IRB 2 येथे पोलीस शिपाई या पदावर कार्यरत आहे सर मी. ओके, सो क्या बात आहे. सो रिझर्व्ह फोर्स मध्ये सर भंडारा या ठिकाणी काम करतायत आणि सरांनी आज सकाळ सकाळ वर्कआउट देखील केलेला आहे. सो सर आम्हाला तुमचा अनुभव ऐकायचा आहे सर, की पोलीस डिपार्टमेंट मधून आहात तुम्ही तरी देखील, कारण की एक्झरसाईजचं आणि पोलिसांचं खूप जवळचं नातं असतं, फोर्सेसचं आणि एक्झरसाईजचं. तर तुम्ही रॉयल्स बरोबर जॉईन झालात, काय जॉईन झालात सर, काय रिझन होतं सर तुमचं जॉईन होण्याचं? तर माझे वाढतं वजन पोलीस खात्यात असताना माझ्या पोटाचा घेर एवढा वाढलेला होता, म्हणजे वर्दी आता जशी दिसते माझी अशी बसल्यावर अशी बाहेर दिसायची. पोटाचा घेर आणि सोबत बीपी, थायरॉइड आणि शुगर स्टार्ट झालेला होता. मायग्रेनचा त्रास पण होता, पण सर्वात जास्त त्रास होता माझ्या वाढत्या वजनाचा. सो सर पोलीस डिपार्टमेंट मध्ये असून तुमचं वजन वाढलं होतं, बीपी, शुगर, थायरॉइड, बरोबर आहे? सर येस, इतक्या सगळ्या आजारांना वर्दी सोडून कोणत्याही ड्रेसची शर्टिंग करत नव्हतो, इन करत नव्हतो सर. कारण की ते पायाला असे एवढे बोगस दिसायचे, तरी वर्दी म्हणजे ते एक डिसिप्लिन फोर्स आहे आणि वर्दी इन करायच लागते सर. त्या कारणाने ते एक वर्दी म्हणून. किती किलोग्राम वजन झालं सर तुमचं? किती किलोग्राम तर वजन? माझ्या 17 किलो वजन कमी झालं सर. मागच्या 2.5 महिन्यातच मी 17 किलो. अगोदर किती वजन किती झालं होतं तुमचं वजन वाढून? माझं 94 किलो झालेलं होतं वजन. 94 किलोग्राम वजन झालं, तर त्यातलं 17 किलोग्राम तुम्ही कमी केलंय सर. सर वाओ, व्हाट अ ग्रेट सर, कॉन्ग्रेचुलेशन. और हम प्राउड फील करते हैं कि महाराष्ट्र पुलिस विलास निंबारते सर फिटनेस की ओर जा रहे हैं. तो सर आता सध्या हे 17 किलोची तुम्ही वजन कमी केले, किती दिवसात कमी केलं सर वजन इथून? तर माझ्या 2.5 महिन्यातच वजन कमी होऊन गेलं होतं. आता त्याला याच्या अगोदर कधी वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केला होता का सर तुम्ही? भरपूर केले होते सर. मी डेली 5 किलोमीटर आमचे फिक्स पॉईंट असतात सर. 3 महिन्याच्या नक्सल पॉईंट असते, म्हणजे ड्युटी व्यतिरिक्त 3 महिने आम्हाला नक्षलला जावं लागते. नक्षल विरोधी अभियान असतात तिथे आणि पॉईंट असते. पिपर खारी म्हणून एक होता सर, तिथे ग्राउंड होतं समोर असा. तर मी दररोज जर्किंग, रेनकोट सगळे घालून रनिंग करायचे. 5 किलोमीटर डेलीची असतात सकाळ संध्याकाळ. पण त्याच्यात कसं व्हायचं सर, हात आणि पाय बारीक व्हायचा, पोट तहाच राहायचा, पोट कमी व्हायचं नाही. म्हणजे जो बॉडी अवयव, शरीराचा जो अवयव प्रामुख्याने कमी झाला पाहिजे तो कमी नव्हता होत, तर मसल लॉस त्या ठिकाणी होत होते. तुमच्या हात आणि पायातले मसल लॉस होत होते. सर 17 किलोग्राम वजन कमी केले, तेही 2.5 महिन्यामध्ये. सर काय फॉर्म्युला वापरला एकदा आम्हाला देखील सांगा सर, काय केलं तुम्ही 17 किलो वजन कमी करायचं? 20% वर्कआउट आणि 80% सकत संतुलित आहार, कोचचे मार्गदर्शन आणि क्या बात आहे. आपल्या जे आपले किचन आहे त्याच्यात रेग्युलरी बदल केला आहे सर. मी माझ्या किचन मध्ये आता 1 किलो तेल हा 2 महिने चालते सर मला. अगोदर कसं व्हायचं, काही बाहेरून आला का तेलकट तळून खायचे, काही खायचे. आणि सर आउटसाइड जे फूड होतं, जे तुम्ही म्हणजे ड्युटीचं शेड्यूल बंद केलं सर. मी दिवसभर उपाशी राहून जाणार, पण बाहेरचा कोणताही तळलेली वस्तू खात नाही सर आता. क्या बात आहे. सो हे याला म्हणतात डिसिप्लिन, याला म्हणतात डेडिकेशन, याला म्हणतात डेडिकेशन, की तुम्ही सर सांगताय की मी बाहेर ड्युटीला असल्यास, बघा पोलिसांची ड्युटी म्हणजे खूप बिझी शेड्यूल असतं. आज कोणत्या चेकपोस्ट आहे, उद्या सांगता येत नाही कुठे असतो. जेवणाची डब्बा घरून मिळेलच म्हणून सांगता येत नाही. दिवसभर सर उपाशी राहायचं. येस, मी बॅचलर आहे सर, स्वतः स्वयंपाक करतो. क्या बात आहे, पण खात नाही. क्या बात आहे. सो सर तुम्ही खूप डिसिप्लिन लाईफ या ठिकाणी स्वतः जगतायत आणि 17 किलो वजन कमी. सर 17 किलो वजन कमी केल्याच्या नंतर आता तुम्हाला सर फील कसा आहे सर, म्हणजे आता तुम्हाला थकल्यासारखं वाटतंय? मला असं वाटतं की मी आता ट्रेनिंगहून फोर्सात भरती झालेलो असं वाटत आहे मला सर. आपण जेव्हा ट्रेनिंग करतो 10 महिन्याची 10.5 महिन्याची, तेव्हा जे माणसात एनर्जी असते आणि जो वजन असते माणसाचं शरीर असते, आता मला तसं वाटतं की मी आता ट्रेनिंग करून आलेलो आहोत आणि जस्ट मी आता 25 ते 26 वर्षाच्या वयात आहे, असा मला आता फील होते सर. क्या बात है सर. सो सरांचा हा अनुभव हीच रॉयल फिटनेस सेंटरची कमाई आहे. बहुत सारे लोग होते बोलते यार इन्हें क्या मिलता है, तो इन्हें ये समाधान मिलता है. इन्हें क्या मिलता है, कोचचे मार्गदर्शन भरपूर आहे सर.
कोचचे मार्गदर्शन सगळ्यात जास्त तुमचे आहे. कोच कोण आहेत सर? कोच कोण आहेत तुमचे? तर माझे कोच आहेत दिनेश मारवडे सर आणि संगीता मारवडे मॅडम, मालाधारे सर. ग्रेट कोच आहेत सर आयरन माझे. आयरन आयरन मैन जो है ना वही आपके कोच है सर. फिटनेस का आइडियल एग्जाम्पल दिनेश मारवड़े सर. दिनेश मारवडे सर. 51 के ये उम्र में भी वो 35 के माफिक है. सो बिलकुल सर सर. ग्रेट सर. आज तुम्ही 17 किलो वजन कमी केलंय आणि 17 किलो वजन कमी केलं असणार एनर्जी लेवल वाढली तुमच्यामध्ये. म्हणजे आता एक फिटनेस दीड घंटा वर्कआउट करू शकतो सर मी. डेली मी सायंकाळी अर्धा घंटा रनिंग करतो सर. मला टाइम मिळाला तसा मी माझी फॉलिंग असते 6 वाजताची. त्याच्यानंतर मी खाली असतो. मग मला 5:45चा वर्कआउटचा सेशन मिळत नाही. त्या कारणाने मग मी सायंकाळी अर्धा घंटा थोडं हळूहळू रनिंग करत असते. सर या ठिकाणी तुम्ही जो खूप सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने लोकांच्या डोळ्यामध्ये अंजन घातलेलं आहे की एक एक्झरसाइज लवर असतात पोलीस डिपार्टमेंटचे पर्सन आणि त्या व्यक्तींना देखील वजन वाढवू शकतं आणि हे वाढलेलं वजन कमी करण्यासाठी बाबांनो नॅचरल वे हा आहे की तुम्ही एक्झरसाइज आणि त्याचबरोबर न्यूट्रिशन खूप महत्वाची गोष्ट आहे. सर आता तुम्ही आयडियल वेटला आलात तरी देखील तुम्ही डेली न्यूट्रिशन घेतात सर? सर डेली घेते. का सर आयडियल वेटला आल्यानंतर देखील का घेताय? तर शरीराची भूक आणि आपल्याला जो शरीराला आवश्यक असलेले न्यूट्रिशन पोषक तत्व ते याच्यातून मिळते सर. जेवणातून जे मिळणार ते मिळणार सर. आता कसं सगळ्याकडे शेती आहे. माझ्या बाजूला पण माझा मित्र एक आणि माझी जावई शेती करतात. एक एक्झाम्पल देतो सर. आपण जे काळली खातो, काढला म्हणतो, तो हिरवा दिसण्यासाठी त्याच्यावर फवारणी केली जाते. विटॅमिन डी, विटॅमिन सी, विटॅमिन ई ते आता त्याच्यात मुळात घातलं नाही जात. युरिया आणि फॉस्फरस नाही. आता त्याच्या वरती ते इंटेक केले जाते. तर सर त्याच्यातून आपल्याला पोषक तत्व मिळेल याची गॅरंटीच राहिली नाही सर. आता एक्झॅक्टली. आणि खूप आपण ते खातो म्हणून खातो सर. मस्त हिरवे दिसतात आणि असं वाटतं की आपण आता फ्रेश आले शेतातून. पण ते हिरवे ठेवण्यासाठी आणि ते त्यांची वाढ होण्यासाठी त्यांच्या वरतून फवारण्या केल्या जातात. विटॅमिन डी, विटॅमिन सी, विटॅमिन ई उत्पादन वाढले सर. त्याच्यातले प्रोटीन कमी झाले. राईट. सो सरांनी खूप छान असं एक्झाम्पल दिलंय की उत्पादन वाढलंय, क्वांटिटी वाढली, क्वालिटी नाही वाढली. क्वालिटी कमी झाली आणि त्या ठिकाणी क्वांटिटी वाढली. तुम्हाला 1 किलो मध्ये 3च फळं येतात. तर हे शरीराची गरज आहे सर. म्हणून सगळ्या मला रॉयल फिटनेसच्या सगळ्या मेंबर्सनी सांगायचं आहे की 20% वर्कआउट आणि 80% सकत संतुलित आहार. तुम्ही जर म्हटलं की मी सकत संतुलित आहार घेणार नाही, वर्कआउट करतो आणि माझ्या डाएट फॉलो करतो, तर सर तुमचा एक्झॅक्टली वजन कमी होणार नाही सर. कधीच होणार नाही सर. खूप सुंदर सर, खूप सुंदर, जबरदस्त. तुम्ही या ठिकाणी तुमचा अनुभव शेअर केलेला आहे आणि सर्वांसाठी एक गोष्ट मी सांगू इच्छितो. जर का तुम्ही फक्त वेट लॉस साठी जर का न्यूट्रिशन घेता तर अजूनही तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये हा ग्रह आहे की हे वजन कमी करण्याचं औषध आहे का? हे वजन कमी करण्याचं औषध नाही. याने वजन कमी होत नसतं बाबांनो. वजन कमी होतं तुमचं कॅलरी मॅनेजमेंट. मग हा काय आहार आहे, न्यूट्रिशनची नीड तुमची फक्त पूर्ण आहे. त्यामुळे वजन कमी केल्याच्या नंतर न्यूट्रिशनची गरज आहे का? तर 1,00,000% गरज आहे. कारण आफ्टर वेट लॉस तुम्ही तुमच्या बॉडीला रिस्टोर पुन्हा तुमच्या सेल्स पर सेकंद पर मिनिट अशा मरतायत काही आणि नवीन सेल्स तुमच्या जनरेट होऊ राहिल्यात, काही अर्ध मिळाल्या होत्या. मग ते तुमचं सेल्सला लागणारं सेल्युलर न्यूट्रिशन देणं खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि आज या ठिकाणी विलास निंबार्ते सर, महाराष्ट्र पोलीस, भंडारा पोलीस यांचा जो अनुभव झालेला आहे तर तो आपल्या डोळ्यांमध्ये अंजन घालणारा अनुभव आहे. खूप खूप धन्यवाद सर. तुम्हाला पुढच्या फिटनेस जर्नीसाठी सर खूप खूप हार्दिक शुभेच्छा आहेत आणि आम्हाला अभिमान आहे सर तुमच्यावरती. 17 kg वजन कमी केलेलं आहे सरांनी स्वतःचं. 17 kg. नेक्स्ट टाइम सरांचा निश्चितपणे आपण बिफोर आफ्टर देखील पाहूयात आणि हॅट्स ऑफ टू यू सर. जय हिंद सर. जय हिंद सर.